बिहार राज्यात बॅग लिफ्टिंग करणाऱ्या कोंढा गँगच्या 2 अट्टल गुन्हेगारांना खामगाव शहर पोलिसांनी स्थानिक बालाजी प्लॉटमधील ॲक्सिस बँकेसमोर 26 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान अटक केली। या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान गुन्हा नोंदविला आहे। कुंदन बंजारा वय 38 वर्ष व दीपक यादव वय 28 वर्ष हे दोघे जण बालाजी प्लॉट भागातील ॲक्सिस बँकेसमोर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने दुचाकीवर फिरताना पोलिसांना दिसून आले। यावेळी पोलिसांनी त्या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात असलेली दुचाकी क्रमांक MH49 AN 9745 ही चोरीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। सुधार दुचाकी ही जिल्हा पूर्णिया येथून चोरी गेलेली आहे। सदर दुचाकी मोहम्मद जाकीर मोहम्मद समीर अख्तर यांची असून या प्रकरणी तेथील पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे। दरम्यान खामगाव शहरात पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून दुचाकी, मोबाईल, हेल्मेट असा 75,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कुंदन बंजारा वय 38 वर्ष व दीपक यादव वय 28 वर्ष जुराबगंज तालुका कोंढा जिल्हा कटिहार राज्य बिहार या दोघांविरुद्ध कलम 313-35 भारतीय न्याय संहितासह कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा नोंदविला आहे। सदर कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत मुळीक, गजानन बोरसे, प्रदीप मोठे, रवींद्र कन्नड, सागर भगत, गणेश कोल्हे, राहुल थारकर व अमरदीप सिंह ठाकूर यांनी केली आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।